पुण्यातल्या हडपसरमधील उषा किरण हॉस्पिटलमध्ये सापडलेल्या बॉम्ब सदृश वस्तू प्रकरणी आरोपीला पकडण्यात यश आलेलं नाही। पोलिसांचं पथक विविध ठिकाणी चौकशी करत असून पुण्याच्या बाहेरही काही पथकं रवाना करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे। पुण्यातील हडपसर मांजरी भागात राहणाऱ्या काही जणांकडे पोलिसांनी चौकशी केली, मात्र हॉस्पिटलचे मालक डॉक्टर गायकवाडांसोबत असलेल्या वादातून हा प्रकार घडला असल्याची शक्यता वर्तवली जाते। दरम्यान पुण्यातील मांजरी भागात तपासासाठी क्राईम ब्रांचने रात्री उशिरा छापेमारी केली असून पोलिसांनी घटनास्थळावरील महत्त्वाचं सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतलंय आणि या सीसीटीव्ही फुटेजद्वारे तपासणी सुरू आहे। मंदार गोंजारी आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। मंदार, आतापर्यंतच्या तपासात काय कळलंय? आतापर्यंतच्या तपासात पोलिसांना हे लक्षात आलंय की या उषा किरण हॉस्पिटलचे जे मालक आहेत डॉक्टर गायकवाड यांच्यासोबतच्या वैयक्तिक वादातून हा प्रकार केला असावा आणि त्या अनुषंगानेच पोलिसांचा तपास सुरू आहे। या डॉक्टर गायकवाड यांचे कोणासोबत वाद होते किंवा गेल्या काही काळापासून कोणासोबत त्यांचे संबंध आले होते या दृष्टीने पोलीस तपास करतायत आणि त्यामुळे पुण्यातील हडपसर मांजरी या भागामध्ये जाऊन पोलिसांनी तपास केला, काही जणांकडे चौकशी केली। त्याचबरोबर पुण्याच्या बाहेर देखील पोलिसांची काही पथकं संशयितांचा शोध घेत आहेत। अपेक्षा आहे की आज या सगळ्या प्रकरणाचा उलगडा होईल। निश्चित। मंदार, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।